नमस्कार मंडळी, चला आज माझ्या आवडीची रेसिपी बनवूया भरलेली वांगी। इथे आपल्याला कांदा, लसूण, टोमॅटो आणि हा गूळ घातला आहे मी। लाल तिखट 3 चमचे घेतला आहे आणि हा काळा मसाला घातला आहे 2 चमचे, हळद घातली आहे 1 चमचा आणि इथे मी वाटप घातलेला आहे। याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे। इथे दाण्याचा कूट घातला आहे आणि मीठ घालून हे सारण आपण मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, असं चुरून घ्यायचं आहे हाताच्या आधाराने आणि आता याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे। हा सगळा मसाला कच्चा आहे। आपण आधी हा सगळा मसाला असाच चुरून घेणार आहोत। इथे मी तेल घालून घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा मिक्स करून घेते आहे आणि आपल्याला ही वांगी आता 4 भाग त्याचे करून त्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे। वांगी वेगवेगळ्या प्रकारची येतात। हे बघा, मी ही वांगी घेतलेली आहे। ह्याचं वरची शेंडी थोडी ठेवून द्यायची आहे आणि बाजूचा भाग काढून मधल्या आधाराने 4 भाग करून त्याला हे सारण भरून घ्यायचं आहे। मी दाखवते त्या पद्धतीने। आतपर्यंत भरायचा आहे मसाला, नाहीतर मसाला आतपर्यंत पूर्ण भरला जात नाही आणि वांग्याला चव लागत नाही। त्या सारणाची पूर्ण चव लागण्यासाठी तो आतपर्यंत मसाला भरला पाहिजे। एकदा नक्की करून बघा, ही रेसिपी खूप टेस्टी आहे। ही माझ्या आईची रेसिपी आहे। ज्यांना वांग आवडत असेल किंवा आवडत नसेल तरी ही रेसिपी आवडेल। इथे मी तेल घेतलं आहे, त्यामध्ये फोडणीला लसूण, जिरं, मोहरी, हिंग आणि इथे कढीपत्ता घालून आपण ही वांगी भाजून घेणार आहोत। हे बघा, तेलामध्ये अशा पद्धतीने रचून पलटून ती भाजून घ्यायची आहे। म्हणून ही शेंडी ठेवायला सांगितली होती, म्हणजे वांग्याचं पाठचं देठ पूर्ण कट करायला नाही सांगितलेलं, की जेणेकरून आपल्याला ते पलटता येतील। हे बघा, ती हिरवी होती, त्यांचा एक शेकल्यासारखा असा रंग दिसतो आहे, ब्राउनिश कलरचा। हे अशी भाजल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आणि ती शिजली पण लवकर जातात। वांग्यांमध्ये फरक असतो। ही वांगी लवकर शिजतात। आणि आता हा राहिलेला मसाला मी बाजूने सोडत आहे आणि चमच्याच्या आधाराने आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे, जास्त नाही, अगदी थोडं। आता मी यामध्ये गरम पाणी घालणार आहे। गरम पाणी घातल्याने प्रोसेस थांबत नाही कुकिंगची। थंड पाणी घातल्याने कुकिंगची प्रोसेस थांबते आणि गरम पाण्याने तर्रीही चांगली येते। मी इथे अजिबात एक्सेस ऑइल घातलेलं नाही आहे, नॉर्मल ऑइलच वापरलं आहे। नाहीतर काय रेसिपींमध्ये खूप ऑइल वापरलं जातं। इथे मी खूप ऑइल नाही वापरलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी बटाट्याचे काप घातले आहेत, मी त्याच शेपचे कट करून घेतले आहेत ज्या शेपची आपली वांगी आहेत। ही एक प्रो टिप आहे, कधीही भाजी शिजवताना भाजी आपण कशी चिरतो ह्याच्यावर पण डिपेंड असतं ती शिजण्यासाठी। त्याच्यामुळे एकसारखाच असा शेप असला पाहिजे आपण जे भाजी चिरतो त्याचा। हे बघा, 10 मिनिटांनी मी एकदा ओपन करून घेतलं आहे झाकण आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे खालून पण आणि पलटून घेतली आहे। आपण हे वाफेवर शिजवून ठेवणार आहोत। मीडियम गॅस ठेवून द्यायचा आहे आणि जोपर्यंत बटाटा वांगी तर लगेचच शिजतात, पण बटाटा शिजल्यानंतर समजायचं की आपली भाजी शिजली आहे। इथे मी परत एक 5 मिनिटं झाकण वाफवून ठेवलेली आहे भाजी। हे बघा, 15 मिनिटांनंतर भाजी आपली पूर्ण झालेली आहे। तुम्ही चेक करू शकता। एक बटाटा काढून तो प्रेस करून पाहायचा शिजला आहे की नाही ते। आपली